पुढची बातमी पाहूयात। सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझांविरोधातील अवमान याचिकेवरती सध्या आता सुनावणी पार पडते। वकील निलेश ओझांनी विद्यमान न्यायमूर्तींबाबत गंभीर आरोप केले होते। मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर आता ही सुनावणी पार पडते आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमेय राणे सध्या आपल्या सोबत आहे। अमेय, ही सुनावणी पार पडलेली आहे आणि या प्रकरणी 1 एप्रिलला म्हणजे 2 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार होती। मात्र त्याच्या आदल्या संध्याकाळी निलेश ओझा यांनी मुंबईतील त्यांच्या कार्यालयात एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत त्यांनी 2 एप्रिलची सुनावणी या संबंधित खंडपीठापुढे का होऊ शकणार नाही हे माध्यमांसमोर स्पष्ट करताना काही गंभीर आरोप केले आणि त्याची माहिती माध्यमांमध्ये जाहीर केली। ही माहिती माध्यमांना देत असताना विद्यमान न्यायमूर्तींबाबत काही अवमानकारक वक्तव्य, बदनामीकारक वक्तव्य निलेश ओझांकडून केली गेली असा त्यांच्यावर आरोप आहे। आणि त्याच संदर्भात या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणी निलेश ओझा आणि इतरांविरोधात अवमान याचिका दाखल करून घेतली होती। मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्य यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायमूर्तींच्या पूर्णपीठापुढे यावर नुकतीच सुनावणी पार पडली आहे आणि या प्रकरणी निलेश ओझांवर कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी ठपका ठेवून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू करत त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। आणि या नोटीसीला 29 एप्रिलच्या सुनावणीत निलेश ओझा यांना स्वतः कोर्टासमोर हजर राहून उत्तर द्यावं लागेल। त्यामुळे आता 29 एप्रिलच्या सुनावणीत निलेश ओझा कोर्टापुढे काय उत्तर देतात हे पाहावं लागेल। परंतु या दरम्यान पुन्हा एकदा निलेश ओझा यांना कोर्टाविरुद्ध अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल कारवाईला सामोरं जाण्याची वेळ आता आलेली आहे। नक्कीच धन्यवाद अमेय, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।